राहुल गांधी काही वेळातच दिल्ली नागपूर एअरपोर्टला पोहोचत आहेत आणि त्यासाठी आता सर्व जे महाराष्ट्रातले महत्त्वाचे लीडर आहेत ते एका ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एअरपोर्टच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। काही वेळामध्येच प्रामुख्याने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आता हे तयार हे हम म्हणत सर्व जे काँग्रेसचे नेते आहेत ते आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। समोर पाहतोय अशोक चव्हाण समोरच बसलेले आहेत। यासोबतच इतर देखील महत्त्वाचे जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। आजची ही सभा काँग्रेससाठी महत्त्वाची आहे, कारण या ठिकाणाहूनच आगामी लोकसभा जागांच्या अनुषंगानं काँग्रेस रणशिंग फुंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे अनेक बडे नेते दिग्विजय सिंग आपल्याला आपण पाहतोय ते आता निघालेले आहेत सभेच्या ठिकाणी आणि काही वेळामध्येच राहुल गांधी देखील त्यांना त्याच ठिकाणी भेटणार आहेत। या अनुषंगानंच आपण इथं जे उपस्थित नेते आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक आढावा दाखवताना आपण पाहणार आहोत। पुढच्या बसून जातो ना बिलकुल सर्व आता उत्साहामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेले आहेत। तर मला असं वाटतं राहुलजींचं पण आगमन पुढच्या 10 मिनिटांमध्ये इथं होत आहे आणि राहुलजी आल्यानंतर तात्काळ सभेच्या ठिकाणी जाणार आहेत। मला असं वाटतं की इतिहास आता पुन्हा एकदा रिपीट होणार आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेस त्याच दिशेने घोडदौड सुरू झालेली आहे। त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेसचा कार्यकर्ता अत्यंत उत्साहित आहे। तसंच परिस्थिती आहे। है तयार हम म्हणजे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आता तयार झालेले आहेत। नाही, भाजपाचं ते मूळ लोकांची दिशाभूल करणं, लोकांना वेगळ्या दिशेला घेऊन जाणं ह्या त्यांचा धर्म आहे। त्यामुळे आम्ही तो विषय नाही आहे। इथे आम्ही आमच्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याकरता तयार झालेलो आहोत, न्याय मिळवून देण्याकरता तयार झालेलो आहोत। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत ते आता या ठिकाणाहून आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। आपण ट्रॅव्हल्सच्या आतून देखील दृश्य दाखवण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत। अनेक वरिष्ठ नेते याच्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सभेच्या ठिकाणी हे सर्व जे नेते आहेत हे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। आत्ताच आपल्याला आमदारांनी देखील माहिती दिली की खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक नवीन चित्र महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहायला मिळेल। पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येताना पाहायला मिळेल। याचीच ही सुरुवात आहे असं देखील त्यांना म्हटलेलं आहे। अनेक हे वरिष्ठ नेते जे आता सभेच्या ठिकाणी चाललेले आहेत आणि पुन्हा एकदा काही वेळातच राहुल गांधी एअरपोर्टला पोहोचतील आणि त्यानंतर प्रामुख्यानं ही जी सभा आहे ती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।